बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे आणि या सर्वांमुळे राजकीय वातावरण सुद्धा चांगलंच तापलेलं आहे। बीडचा बिहार झालाय का असं देखील आता मोठ्या प्रमाणात बोललं जाऊ लागलंय, कारण संतोष देशमुख यांची अतिशय निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आलेली आहे। परंतु या संपूर्ण हत्याकांडामध्ये, हत्या प्रकरणामध्ये आता धनंजय मुंडे यांना सुद्धा गोवण्यात येत आहे आणि याचं कारण म्हणजे वाल्मिक कराड। लग्न समारंभ असो किंवा सेलिब्रेशन असो, मेळावा असो किंवा राडा असो, धनंजय मुंडे सोबत वाल्मिक कराड हा सावलीसारखा त्यांच्या नेहमी सोबत असतो आणि या हत्याकांडामागे प्रमुख आरोपी हा वाल्मिक कराड असल्याचं आता बोललं जाऊ लागलंय। संतोष देशमुख हत्याकांडाच्या प्रकरणामुळे आता अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच सर्व विरोधक आता एकवटलेले आहेत। संतोष देशमुख यांना न्याय द्या आणि वाल्मिक कराड याच्यावरती ताबडतोब कारवाई करा, त्याला अटक करा अशी मागणी आता विरोधक मोठ्या प्रमाणात करू लागलेले आहेत। विरोधकांची ही सुद्धा मागणी आहे की धनंजय मुंडे यांचा राईट हँड असल्यामुळे आता धनंजय मुंडे यांना या सर्व प्रकरणाबद्दल माहिती असणार आहे। वाल्मिक कराड कोठे आहे याची सुद्धा माहिती धनंजय मुंडे याला असल्यामुळे तुम्ही धनंजय मुंडे यांची सुद्धा हकालपट्टी करा अशी मागणी आता जोरदार विरोधक करू लागलेले आहेत। त्यामुळे हे हत्याकांड प्रकरण धनंजय मुंडे यांना चांगलंच होते की काय असं दिसू लागलंय। फडणवीस सरकारमध्ये स्वच्छ आणि निष्कलंक चेहरे असावेत यासाठी पक्षाचे सर्वश्रेष्ठी हे आग्रही होते आणि आता धनंजय मुंडे यांचं नाव याच्यामध्ये गोवल्यामुळे केंद्रीय नेतृत्व सुद्धा आता नाराज असल्याचं मोठ्या प्रमाणात बोललं जाऊ लागलेलं आहे। ज्या अधिवेशनाच्या दिवशी ज्यावेळेस या हत्याकांडावरती चर्चा सुरू होती त्यावेळेस 2 दिवस धनंजय मुंडे हे या चर्चासत्राला अधिवेशनाला अनुपस्थित होते, त्यामुळे सुद्धा चर्चेला आता वेग येऊ लागलेला आहे। या प्रकरणामध्ये वाल्मिकी कराड हा धनंजय मुंडे यांचा उजवा हात असल्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता सुद्धा आहे। परंतु या सर्व प्रकरणावरून आता विरोधक हे चांगलेच एकवटले आहेत, त्यांनी सरकारला या मुद्द्यावरून चांगलंच घेरलेलं आहे आणि या संदर्भात बोलताना शरदचंद्रजी पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला म्हणालेले आहेत, ते सरकारला निवेदन करतायत। मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर विरोधी पक्ष संतुष्ट नाही। धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी 100% सरकार प्रयत्न करत आहे। हे प्रकरण सरकारनं आता संपवून टाकले। या संदर्भातील लढाई आता रस्त्यावर लढविली जाईल, अशा प्रकारचं मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलेलं आहे। आता जितेंद्र आव्हाड हे विरोधी पक्षातील आहेत, परंतु आता भाजप नेते सुरेश धस यांनी सुद्धा धनंजय मुंडेवर या संदर्भात मोठ्या प्रमाणात टीका केलेली आहे। यावर सुरेश धस म्हणतायत की धनंजय मुंडे यांना सांगितलं होतं, तुमचे जे शागिर्द म्हणजेच वाल्मिक कराड आहेत त्यांनी हे उद्योग केलेत, त्यामुळे त्यांना लवकरात लवकर सरेंडर करायला सांगा। परंतु त्यांनी असे शागिर्द सांभाळलेत की त्यांच्या आदेशावर ते आतमध्ये येत नाहीत, त्यांचे शागिर्द सुद्धा त्यांचं ऐकत नाहीत। अशा परिस्थितीत 1,42,000 मतांनी तुम्ही कसे निवडून आलात असा प्रश्न देखील सुरेश धस यांनी केलेला आहे। या एकंदरीत सर्व गोष्टींवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। यात देवेंद्र फडणवीस म्हणतायत, या प्रकरणात कोणीही मास्टरमाइंड असला तरी त्यावर कारवाई होईल। वाल्मिक कराडचे नाव घेऊन सांगतो, तो कोणाचा आहे, कोणत्या पक्षाचा आहे, कोणासोबत फोटो आहे त्याचा विचार न करता कारवाई होईल, कारण बीड मध्ये जी अराजकता आहे ती चुकीची आहे। त्यांच्यासोबत काम करणारे जेवढे आहेत त्यांच्यावर मकोका लावण्यात येईल। या गुन्ह्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांना संघटित गुन्ह्यात टाकलं जाईल, अशा प्रकारची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। आता या एकंदरीत सर्व गोष्टींवरती पहिल्यांदाच धनंजय मुंडे हे सुद्धा व्यक्त झालेले आहेत आणि यांनी सुद्धा या गोष्टीवरती प्रतिक्रिया दिलेली आहे। यात ते म्हणतायत, पोलीस तपास करत आहेत, पोलीस यंत्रणा त्यामध्ये आहे, या सर्व गोष्टीतील दूध का दूध पाणी का पाणी निघणार आहे। या घटनेत ज्या कोणी आरोपींनी संतोष देशमुख यांची हत्या केली आहे त्यांना फाशी झाली पाहिजे, ही माझी स्पष्ट भूमिका आहे, असं स्पष्ट मत धनंजय मुंडे यांनी मांडलेलं आहे। आता या एकत्रित प्रकरणावरती ज्यावेळेस मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला पकडलं जाईल त्यावेळेस सर्व वास्तव समोर येणार आहे। परंतु तूर्तास आता वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांची सावलीसारखं ते त्यांच्यासोबत असतात, प्रत्येक ठिकाणी ते त्यांच्यासोबत असतात, त्यांचा राईट हँड म्हणून ते ओळखले जातात। यामुळे या हत्याकांडामुळे आता धनंजय मुंडे यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आली आहे का, किंवा त्यांचं मंत्रिपद देण्याची शक्यता आहे का, अशा अनेक चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये रंगलेल्या आहेत। तुम्हाला काय वाटते, धनंजय मुंडे यांना या प्रकरणाबद्दल माहिती असेल का, किंवा धनंजय मुंडे यांना
वाल्मिक कराड कोठे आहेत याच्याबद्दल गोष्टी माहिती असेल का? आणि या सर्व गोष्टीचा फटका धनंजय मुंडेला बसून त्यांचं मंत्रीपद जाईल का? या सर्व गोष्टींवरती तुमचं मत काय कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.